ताट मानही सरळ. आपलं लक्ष पूर्ण शरीराकडे, मनाकडे, श्वासाकडे. जसं पाहिलं तर श्वासावर लक्ष केंद्रित केलं की आपोआप शरीर आणि मन शिथिल होतं. श्वास प्रश्वास योः गतिविच्छेदा हा प्राणायाम. श्वास घेणे आणि सोडणे आणि याचा रोध करणे म्हणजे प्राणायाम. आणि प्राणायामाची पुढची उपलब्धी आहे मनाची एकाग्रता. शरीरामध्ये हलकेपण, फुफ्फुसाची क्षमता, रक्ताभिसरण संस्था. चित्तस्य पदेन वाचां योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोषमि पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोषमि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः ॐ त्र्यम्बकं यजामहे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वावरुकमिव बन्धनात् उर्वावरुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वावरुकमिव बन्धनात् उर्वावरुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् ॐ भूर्भुवस्वः ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्
तत्सवितुर्वरेण्यम् ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् धियो यो नः प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते ॐ दुर्गा दुर्गार्तिशमनि ॐ दुर्गा दुर्गार्तिशमनि दुर्गा पद्मिनिवारिणि दुर्गा पद्मनिवारिणि दुर्गं छेदिनि दुर्गसादिनि दुर्गं छेदिनि दुर्गसादिनि दुर्गनाशिनि दुर्गोत्तोधारिणि दुर्गनाशिनि दुर्गोत्तधारिणि दुर्गनहन्त्री दुर्गमापः दुर्गनयन्त्री दुर्गमापः दुर्गमज्ञानदा दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला दुर्गदैत्यलोकदवानला दुर्गमा दुर्गमा लोका दुर्गमा दुर्गमा लोका दुर्गमात्मस्वरूपिणी दुर्गमात्मस्वरूपिणी दुर्गमार्गप्रदा दुर्गम विद्या दुर्गमार्गपदा दुर्गम विद्या दुर्गमाश्रिता दुर्गमाश्रिता दुर्गमज्ञान संस्थान दुर्गमज्ञान संस्थान दुर्गमध्यान भासिनी दुर्गमध्यान भाषिणी दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणी दुर्गमार्थस्वरूपिणी दुर्गमासुरसहन्त्री दुर्गमासुरसहन्त्री दुर्गमायुधधारिणी दुर्गमायुधधारिणी दुर्गमांगी दुर्गमता दुर्गमांगी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गम्या दुर्गमेश्वरी दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गवा दुर्गदारिणी दुर्गवा दुर्गदारिणी ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्तीं योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः 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 ओंकाराय नमो नमः
आरंभीची प्रार्थना, गुरुर्ब्रह्माची प्रार्थना, महामृत्युंजय मंत्र. श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण भगवान शिवशंकराची पूजा आराधना करतो. भगवान शिवशंकराची प्रार्थना म्हणजे महामृत्युंजय मंत्र. गायत्री मंत्र तर आपणा सर्वांना माहीत आहे. बुद्धीची देवता, उपासना, सूर्याचं तेज, मंत्र, प्रज्ञा जागृती, गायत्री मंत्र. पुढची प्रार्थना आहे मंगल. देवीला आपण शरण गेलेलो आहोत. त्यानंतर आहे दुर्गेची नामावली. दुर्गा म्हणजे शक्तीची उपासना. आपल्याकडे दुर्गा महोत्सवामध्ये नारी शक्तीची पूजन होतं. तर त्याची 32 नावं आहेत. आपण 32 नावं घेऊन त्याचा पुनरुच्चार करतो. ती शक्ती आपल्या अंतर्मनामध्ये प्राप्त होते. आणि मग नंतर महर्षी पतंजलीने सांगितलेलं प्रणव जप, ओंकाराचं ध्यान. तस्य वाचकः प्रणव. महर्षी पतंजली सांगतात सर्व वेदांचा आत्मा म्हणजे ओंकार. आपल्याला ईश्वराचं नाव घ्यायचंय, मग त्याला काहीतरी एक विशिष्ट प्रमाण पाहिजे. म्हणून आपल्याला ऋषीमुनीने सांगितलंय ओंकाराचा पुनरुच्चार करा. आणि ओंकार हे एक ध्यान आहे, मंत्र ध्यान, शरीर शिथिलीकरण ध्यान. तोंडाने ओंकार म्हणायचा आहे, कानाने ओंकार ऐकायचा आहे आणि आपल्या पूर्ण शरीरामध्ये ओंकाराचं स्पंदन, गुंजन निर्माण करायचं. आता ओंकार म्हणजे आपण पाहिलं की ईश्वराचं नाव आहे. मग ईश्वराचं नाव कसंही घेऊन चालेल का? नाही. एखाद्या व्यक्तीला आपण चुकीचं नाव घेतलं त्याला राग येतो. मग हे तर ईश्वराचं नाव आहे. मग त्याच्यासाठी काय सांगितलंय? ओम म्हणत असताना अम पासून सुरुवात करायची. अला जो आपला ओठ आहे साधारणतः 2.5 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर उघडणार. आपण तत्पूर्वी माझा ओंकार चालू असताना आपण भरपूर दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतलाय. इतका श्वास घेतलाय की फुफ्फुसे आपले भरलेले आहेत. आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी 5,500 घन सेंटीमीटर. पण आपण नॉर्मल ब्रिदिंग 300 ते 500 घन सेंटीमीटर घेतो. म्हणजे आपल्याला प्राणायामाचा फायदा झाला. अ पासून सुरुवात केली. आता नाभीपासून ऊ सुरू करायचं. मग ऊला आपला जो तोंडाचा चंबू आहे तो सावकाश मिटणार आहे. आणि मकार जो आहे तो कंठातून मेंदूपर्यंत दीर्घ करायचा. मग याचं प्रमाण सांगितलेलं आहे. अ 2 मात्रा, ऊ 3 मात्रा, म 5 मात्रा. मग हे काही मोजत बसायचं नाही. सरावानंतर आपोआप होणार आहे. तुम्ही फक्त भरपूर श्वास घ्यायचा आहे, अला सुरुवात करायची आहे. निसर्ग आपोआप सगळ्या पुढच्या क्रिया करतो. मग अशा प्रकारे आपण ओंकाराची प्रार्थना म्हणले. ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायांतीम योगिनम. ओंकार हा बिंदूच्या स्वरूपात आहे, सूक्ष्म स्वरूपात. आणि तो नित्यनियमाने त्याचं पूजन करा, त्याचा पुनरुच्चार करा. आणि पुढे सांगितलं की तुमच्या मनातील सगळ्या संसारिक, भौतिक, आध्यात्मिक सर्व गोष्टी प्राप्त होतील. अशा प्रकारचं प्रार्थना आपल्याला सांगितली. सावकाश दोन्ही हाताची तळवे घर्षण करायची. डोळे उघडायची घाई करू नका. दोन्ही हात आपले डोळ्यावरती ठेवा आणि फटीतून सूर्यप्रकाशाची जाणीव निर्माण करून.
हरि ओम शवासन स्वस्त